सर्व मित्रांनो नमस्कार. माझं नाव गिरीश चंदने आणि मी खारघर, नवी मुंबई येथे असतो. मी गेल्या 14 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने वॉटर कंडिशनर या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर आज मी एका वेगळ्या कामासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, की आपण सगळेजण आरो प्युरिफायर वापरतो आणि आरो प्युरिफायरला प्रचंड मेंटेनन्स असतो. मग तो मेंटेनन्स कमी करण्यासाठी आम्ही एक संशोधन केलेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा जो प्रयत्न करतोय तो असा आहे, की आरो प्युरिफायर आणि त्याचं पाणी पिणं ही काळाची गरज आहे. पण त्याच वेळेला काय झालंय, की आरो प्युरिफायर वापरत असताना आपल्याला त्याचा देखभालीचा खर्च खूप जास्त येतो आणि पैसे खूप जास्त देखभालीसाठी लागतात. म्हणून काय झालं, एक नवीन प्रकार निघालाय, की लोकांनी आता 20 लिटरचे जार घ्यायला सुरुवात केली आणि ते जार घेतल्यामुळे काय होतं, की तुमचं पाणी तुम्हाला जागेवर मिळतं. पण त्याच्यामध्ये 2 प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक म्हणजे चं पाणी तयार करताना आरो प्लांटवाला अँटी स्केलिंग नावाचं एक केमिकल वापरतो. ते केमिकल वापरणं त्यांना भाग आहे आणि ते फूड ग्रेडचं वापरणं अपेक्षित आहे. पण बऱ्याच वेळेला ते फूड ग्रेड केमिकल वापरलं जात नाही. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं 20 लिटरचं जारची वाहतूक करणं हे किती योग्य आहे? कारण बऱ्याच वेळेला त्या पाण्यासारख्या वस्तूची वाहतूक करणं किती योग्य आहे? हा एक प्रश्न आहे. तर या सगळ्यातनं जो मार्ग निघाला आमच्याकडे तो असा आहे, की आम्ही आरो वॉटर कंडिशनर नावाचं एक छोटंसं ₹1500 मिळणारं एक संशोधन देतो आणि जे लावल्यानंतर आपला आरो प्युरिफायर हा मेंटेनन्स फ्री होतो. आता हे करण्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आता उदाहरण देणार आहे. त्यांचं नाव आहे सुहास मोहन काळे. तर आम्ही आमचं ॲग्रिकल्चरचं वॉटर कंडिशनर वापरलं साधारणपणे फेब्रुवारी 2023ला. तर त्यांना आम्ही सांगितलं, की "सर पिण्याच्या पाण्याचा तुम्ही काय उपाय करता?" तर ते म्हणाले, "अहो काही विचारू नका. आम्ही चिक्कार प्रयत्न केले, पण आम्हाला दरवर्षी ₹10,000 ते ₹12,000 खर्च येतो आणि उन्हाळ्यामध्ये तर आमचा आरो प्युरिफायर दीड महिना, 2 महिना पण टिकत नाही. त्याला ₹2,000-2,000 खर्च येतो." मग शेवटी कंटाळून आम्ही काय केलं, की डोकं पूर्ण बाजूला टाकलं. अर्धा किलोमीटरवरनं आम्ही रोज पाणी आणतो आणि या पद्धतीने आमचं हे चालू आहे. तर मी त्यांना एक विनंती केली. म्हटलं, "सर एक काम करा. तुम्ही एक शेवटचा पर्याय, शेवटचा जुगार म्हणा, की तुम्ही आमचं आरो प्युरिफायर आहे, ते तुमचं आरो प्युरिफायर तुम्ही रिपेअर करून घ्या." तर त्याच्याकडे टेक्निशियन आला. टेक्निशियन म्हणाला, "अहो सर, आपण किती वेळा प्रयत्न केले. तुमच्या पाण्याला हे चालत नाही. तर कशासाठी हा प्रयत्न करताय? मला तुमच्याकडनं पैसे घेताना खूप लाजल्यासारखं वाटतं." तर ते म्हणाले, "अरे आता काहीतरी वेगळी गोष्ट झालेली आहे. तू एक काम कर, हे रिपेअर कर. आपण एक शेवटचा जुगार म्हणून हे करूया." मग त्याच्यानंतर ते आमचं आरो वॉटर कंडिशनर लावलं, आरो रिपेअर करून घेतला. त्याच्यानंतर मधल्या 20 महिन्यामध्ये माझं आणि त्यांचं काही बोलणं झालं नाही. अचानकपणे मला आठवलं आणि मी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले, की "सर तुम्हाला बाकी मी बोलतो, पण तुमच्या आरो वॉटर कंडिशनरमुळे माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडला, हे फक्त मी तुम्हाला 2 वाक्यामध्ये सांगतो, की गेल्या 20 महिन्यामध्ये आरो टेक्निशियन माझ्या घरी आला नाही आणि मी आरोचं पाणी विकत आणण्यासाठी बाहेर गेलो नाही. आमचा सगळे प्रश्न निकाली निघाले. पाणी वेस्टेज कमी झालं, पाणी लवकर भरलं जातं, पाण्याची चव अतिशय सुंदर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला एकदाही आत्तापर्यंत मेंटेनन्स आला नाही. तर हे कशामुळे होतं? तर याचं कारण सांगतो तुम्हाला. आरो वॉटर कंडिशनर हे जे तंत्रज्ञान आहे ना, हे तंत्रज्ञान जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघताय, तर हे तंत्रज्ञान काय करतं, तर पाण्यावरती कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षारांना जो चिकटण्याचा गुणधर्म आहे, तो गुणधर्म नाहीसा करतो आणि त्या गुणधर्म नाहीसा झाल्यामुळे काय होतं, की आपला जो आरो मेम्ब्रेन आहे, आरो मेम्ब्रेन म्हणजे दुसरं तिसरं काय आहे, त्याच्यामध्ये एक पेपर आहे. पेपरला 0.0001 मायक्रॉनची होल आहेत. त्यातनं पाणी पास होतं. जे काही पाणी सोडून क्षार, बॅक्टेरिया, व्हायरस जे काही आहे, ते पूर्णपणे बाजूला जातं आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर आरो मेम्ब्रेन चोक होण्याचं आणि त्याला देखभाल खर्च येण्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे आरो फिल्टरला कॅल्शियम मॅग्नेशियमच्या चिकटण्याच्या गुणधर्मामुळे त्याचा मेम्ब्रेन, कार्बन फिल्टर, पोस्ट कार्बन, प्रे कार्बन, सेडिमन फिल्टर, सोलनॉइड वॉल आणि तुमचा बुस्टर पंप या सगळ्या ठिकाणी स्केलिंग येतं आणि त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स भरपूर प्रमाणात निघतो. आरो वॉटर कंडिशनर वापरून हा आपण जो मूळ प्रश्न होता, की क्षार आहेत आणि क्षारांना चिकटण्याचा गुणधर्म आहे. बरं कुठल्या क्षारांना? तर फक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षारांना. ते सोडियमला आणि पोटॅशियमला नाहीये. आता तुम्ही विचाराल, की "अहो सर असं काय म्हणताय? कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला क्षारांना चिकटण्याचा गुणधर्म आहे आणि सोडियमला तो नाहीये." तर त्याच वेळेला दुसरा एक व्हिडिओ मी आता अटॅच करतोय. त्यामध्ये बघा, हजारो कोटी वर्षापासून समुद्राचं पाणी हे भरती आवटीच्या माध्यमातून समुद्र किनारी येतं आणि जातं. म्हणजे भरती आली की पाणी समुद्र किनाऱ्यावर येतं, आवटी आली की पाणी मागे जातं. तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की समुद्र किनारा, त्याची रेती ही कधीही पांढरी पडत नाही, कधीही चिकट होत नाही, कधीही चिबट होत नाही. अगदी गमतीचं उदाहरण सांगतो. एक 2 वर्षाच्या मुलाला तुम्ही समुद्र किनाऱ्यावर घेऊन जा, ओली किंवा सुकी जी काही रेती आहे, त्या रेतीमध्ये त्याला सांगा की "मला बाळा इथे बिट्टू मला हे 2 फुटाचा खड्डा करून दे." त्याच्यामध्ये तो तुम्हाला 2 फुटाचा खड्डा 2 मिनिटांमध्ये कुठलाही फावडा वगैरे न घेता करून देईल. एवढी ती माती मऊ असते, चिकट नसते, पांढरी नसते आणि तेच तुमच्या शेतामध्ये 20 वर्षाच्या तरुणाला घेऊन जा आणि सांगा की "अरे इथे मला तो 2 फुटाचा खड्डा करून दे." त्याला पिकाव कुदळ घेतल्याशिवाय तो खड्डा करणं शक्यच नाहीये. तर मला सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे की सोडियमला चिकटण्याचा गुणधर्म नसतो आणि कॅल्शियम मॅग्नेशियमला तो चिकटण्याचा गुणधर्म असतो आणि ह्या कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म हाच आपल्या आरो प्युरिफायर मधल्या सर्व मेंटेनन्सला जबाबदार आहे आणि आरो वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान तो मेंटेनन्स पूर्णपणे काढून टाकण्यासाठी, तो चिकटण्याचा गुणधर्म काढून टाकतं. याला कुठलाही देखभाल खर्च येत नाही, याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स खर्च येत नाही, याला स्वतःचा अडॅप्टर असतो, याला स्वतःची पॉवर असते आणि बिल असतं फक्त महिन्याला जेमतेम ₹3 ते ₹4 एवढं बिल येतं.
ते आरो प्युरिफायर बरोबर आपोआप चालू होतं, आरो प्युरिफायर बरोबर आपोआप बंद होतो. तर असा हा मी व्हिडिओ जो बनवलाय, थोडासा व्हिडिओ लांब झाला, पण आपण लक्ष देऊन ऐका आणि बघा. याचं कारण एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतातले नाही जगातले सर्व आरो प्युरिफायर हे मेंटेनन्स फ्री होणार आहेत. ही गोष्ट सगळ्या कंपन्यांनी लपून ठेवली, कारण कोणत्याही कंपनीला आपला आरो फिल्टर मेंटेनन्स करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. आणि त्याच्यामुळे काय झालं की 20 लिटरच्या जारची वाहतूक सुरू झालेली आहे. आता काही लोकांनी भाड्याने आरो द्यायला सुरुवात केली की आम्ही तुम्हाला महिना 400 रुपयावरती आरो देऊ आणि त्याचा सगळा मेंटेनन्स आम्ही बघू. पण तिथे पण एक गोष्ट अतिशय वाईट अशी आहे की ते लोक थोडं पाणी जास्त काढल्यानंतर लगेच त्यांचा आरो बंद करून टाकतात. मग रिचार्ज मारा, मग ते टेक्निशियन बोलवा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी होतात. तर या सगळ्याच्या पेक्षा तुम्ही जर का चांगल्या मीडियम चांगल्या क्वालिटीचा आरो वापरला आणि त्याला आरो वॉटर कंडिशनर वापरलं तर हा विषय मुळापासून पूर्णपणे सुटतो. हे आम्ही काळाच्या कसोटीवरती पूर्णपणे सिद्ध केलेलं आहे. तिचा आपण उपाय करून आपला आरो प्युरिफायरचा मेंटेनन्स कमी करून घ्या, ही विनंती. धन्यवाद.